तर मंडळी मग स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्या भातानं सुरुवात होते तिथं आपण जे रोप पेरलेलं सकाळची वेळ आहे म्हणून रोप काढायला सुरुवात केली। पण आता हे रोप काढायचं आणि आपल्या खालच्या जे 12 देसा आहेत त्या वावरामध्ये नेऊन लावायचं। घराच्या बाजूला केलेलं कारण की गव्हाचा वगैरे त्रास असतो, जनावरे वगैरे खातात, त्यामुळं आपण घराच्या बाजूला केलेलं। आता मी सकाळची वेळ आता मी घरी निघालो, कपडे वगैरे बदलून मस्तपैकी आता चेंज करून येतो कोट वगैरे घालून, आणि ट्रॅक्टर आपण आणला आहे। तर ट्रॅक्टर आपण सुरुवात करायची लावायला। तर ट्रॅक्टर हे करणार, चिखल करणार, मग बांध घालणार, परत रोपं काढणार, रोपं घेऊन जायची, परत ती वावरून टाकून परत लावणी करायची। म्हणजे सर्व तुम्हाला दाखवून येतं तरी तुम्ही आपल्या व्हिडिओ पूर्ण बघा। ही काठी आणि चप्पल ही बाजूला ठेवायची असते कधी पण, नंतर रोपं काय इथे बाजूला बाबूचा वारी हे पहिल्यांदा आपण चिखल करून जायचा बघा। बाबू त्याने आता इथं बांध धरला जरासा, आता रोप बाहेर काढायला येऊ, हा वावर चिखल करायचा, मग आपल्या वावरामध्ये खाली तिकडं देसाय 12 तिकडं जायचं। हा जो ट्रॅक्टर आहे तो आपण वडगावमधून आणला आहे। आत्ता आपण मध्ये जी डाबरे काकांची भात लावण केली तिकडंच आहे ट्रॅक्टर, त्यांचा ट्रॅक्टर आहे। आता आपली भात लावण सुरू झाली त्यासाठी आपण इकडं आणलं आहे। हा पॉवर टिलर आहे, याच्यामध्ये ताकद चांगली आहे, त्यामुळे चिखल एकदम मस्त होतो, आपलं पाहिजे असं चिखल करता येतो यानं। वावरात आलेला आहे ट्रॅक्टर। हा बघा ट्रॅक्टर चालू केला आपण, बऱ्यापैकी चिखल झाला आहे, थोडं राहिलं आहे। आणि हा बाबूच वावर आहे देवळाच्याकडचं, हे झालं की मग आपल्याला 12 देसाई तिकडे खाली जायचं ट्रॅक्टर घेऊन। मस्त असं वातावरण आहे। हा बघा बाबू वावराची कड काढतोय, म्हणजे कुदळाने खांदतोय। स्टॉप केला, रोटर बंद केला, रिवर्स टाकला, पाठीमागे घेतला, परत फोर टाकला, परत रोटर टाकला, चालू। रिवर्स टाकला, पाठीमागे घेतला, परत फोर टाकला, रोटर टाकला, हे चालू। हे सिस्टमला भारी आहे। गीताने पण ट्रॅक्टर चालवला। पाटाचं पाणी असं रोपात घेते। या वरात चिखल झाला, काय रोपं काढत चाललंय, माणसं आली सगळी बघा, काय रोपं काढत चाललंय। गाणे म्हणे म्हणता का नाही काय, गाणं म्हणायचं, गाणं या की रे भात लावायला कोण आहे ते, लवकर लवकर या। बाबू हा आमच्याकडे कोण बघा मजा बोल की गवत आहे, गवत काढायचं बरोबर टाकते। कसं माणूस बाहेर काढायचं ना ते त्यांनाच माहिती।
म्हणजे आपण चिकन लावूया ना तर 8 दिवस नाही झाले तो परत उगवून येईल गवत. हो पाण्यासाठी ते हो का, असं मूठ धुवायचं, पाणी पाहिजे वावरामध्ये त्यासाठी. रोप काढलं की लगेच असं धुवून घ्यायचं. बांध बघू मूठ. तिकडच्या देश आहेत जण बाहेरच्या आणि अलीकडच्या देश आहेत माझ्या बारकोत लावताना चांगलं अडचण व्हायची नाही ना पाणी आहे बाय वाप बी चांगलं निघते खळाळू मळाळू लावल्या दिसते का बरी येत हात बघ ना लावले नाही, सगळेजण एकच वापरलाय ना. हो उरकायचं आहे बाबा. यावर चक्र करून झालाय. तेव्हा ती पलीकडे बाबू आहे, इकडे बो आहे. रशी लावून ठेवली आता माणसं इथेच. जे वरती रोप काढायला चाललंय ते आता खालती झाले त्यांचं, आता इतर खाली सगळी. ते तो पण तयारी करून ठेवले. पाऊस फुल आहे. उचला. पाऊस चालू आहे, भात लावून चाललंय. बोनी काटे पकडल्या, ती 4 जण लावतात आहे आणि ते दोघी तिकडे 2 जण रोप काढतात आहे. हा मी जेवला ते बघ. हा ट्रॅक्टर जोड असल्यामुळे आपण ह्याला उचलू शकत नाही, त्यामुळे ह्याला नेताना सरळच न्यायला लागतो. फक्त बांधायला जात नाही, पण चढ वगैरे असेल ना तर चढायला त्याला उत्तर असेल तिथनं रिवर्स न्यायचा असतो आणि चढ असेल तिथनं सरळ वरती न्यायचा, सरळ तोंडावरती न्यायचा. फक्त ब्रेक धरत धरत अंदाजानं हातावर हळूहळू घ्यायचा. ओके मध्ये आला बघा खाली. आता आपण आलो आपल्या देसाईमध्ये. हा देसाई, वावराचा नाव देसाई आहे. पहिले ट्रॅक्टर उभा केला आहे, तोपर्यंत बाबू वरती गेला आहे पाणी आणायला, यावर पाणी लावायला. त्याच्यात वरचं बारक आहे आपली, बारक्या 2 बारका आणि ही 2 देसाई. आता यावरचं चिखल करतात. आपलं गाव म्हणजे सावतकडा. ही बघा उरमुंड नदी वाहणार आहे. ही धरणाची तुम्ही इथपर्यंत आले आता. हे वरून आली उरमुंड नदी, इथपर्यंत तू आल्या ते धरण समोर. तर का वावर पाणी झालं आपलं तयार. ट्रॅक्टर चालू केलं आहे. हा बघा भाचा आहे माझा, करण आहे माझा मोठा भाचा. बांध घालत आहे, बांधावरती बोड टाकते. बोड म्हणजे बांधायला माती लावायची. आणि इकडे बाबू आहे. वरती एक जण आला बघा, तो आजू आलाय. रोप आपल्या वावरात लावायला रोप आणले.
चाललंय बाबू ना आजू आजू फिरव. तर बघा निवद आणलाय शिवारला निवद. साखर भात निवड आणलाय शेताला शिवाराला शेताला. चालेल. चिकन करताना असं करायचा की आपण जर पाय टाकला हा बघा पाय टाकला पाय काढला की परत चिकन हायचं बसला पाहिजे तर याला पण चिकन बोलायचं आहे. हा मेन आहे असं रवून नाही बसलं पाहिजे. असं पाय टाकला की लगेच निघालं पाय टाकला की लगेच चिकनचा गोळा झाला अशा प्रकारे चिकन झालं पाहिजे. त्यावरून माणसाला लावाय पण सोपा असतो आणि एक लेवलचं वावर येत असं. जर समजा असं झालं चिकनला नॉर्मल तिथं पाय गेला ना तिथं इथे खड्डा पडतो. असा खड्डा राहिला नाही पाहिजे. तिथं बघा सगळं पाय पडला बाहेर काढला की लगेच तेव्हा तिथे लेवल झालं पाहिजे. अशा प्रकारे चिकन झाला पाहिजे एकदम मस्त. काय दिसतंय बघा भात लावणी मस्त असं वातावरण आहे. उरमुडीच्या तीरावरती उरमुडी नदीच्या काठाला आपलं गावचं मंदिर पण दिसतंय. गाव दिसतंय. हा देस आहे छोटाच देस आहे आणि हा मोठा देस आहे. ह्यावरचं पण चिखल करून आला आहे. ट्रॅक्टर खाली काढला बंद केला त्यामुळे आता आवाज क्लिअर येतो पूर्ण. वगैरे रशी टाकते ते रशी लावली ही रशी अशी टाकायची. दोन रशी जाईल गॅप ठेवायचा. डबल लाईन लावायची एक तिकडं एक इकडं. एक रशी पशी आणि एक दोन्ही ह्याच्या मधोमध. चिखल चांगला झालं की बट लावायला बरं पडतं पटापट पटापट काम होतं. हे बाबा हातोळ्या लवकर आण. बाबा हातोळे करतोय रोप घेऊन ते आण मारतात तिथं गोळा करत बसला ते. आण आण हे तिकडे कमी आहे कुठं कमी आहे. हे बघा हे दोन हातोळ्या घेऊन आलाय. शिकूची आहे. अर्ध्यावरती आले आता वावर. इथं बळी लावायचा. बळी म्हणजे कसं मूठ असतो ते असं लावायचा. हां खास डोंबोलीवरून आला आहे बळी लावायला. आजू बळी लावायला संध्याकाळ झाली आणि आपलं वावर सुद्धा लावून झालं पलीकडचं अलीकडचं. आता एक कोपरा झालं राहिलं ते आता लाईनीला लावतील. सगळी बाहेर या. तर मंडळी तुम्हाला आपल्या भातवण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.